तर गेली अनेक अधिवेशनं विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला वाद प्रलंबित आहे। तो या अधिवेशनात सुटेल की नाही माहिती नाही, पण भास्कर जाधवांची ती मागणी आहे। पण यानंतर थेट गोंदियामध्ये जातोय, कारण गोंदियामध्ये सध्या तुफान राडा पाहायला मिळतोय। राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी आज ईव्हीएम मशीन्स जिथे ठेवण्यात आलेले आहेत, जिथे स्ट्रॉंग रूम्स आहेत, त्याच्या बाहेर अनेक कार्यकर्त्यांचा उमेदवारांचा गोंधळ दिसतोय। गोंदियाचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नेमकं काय गोंधळ गोंदियामध्ये सध्या सुरू आहे, काय चित्र आहे, कुठे हा सगळा राडा घडतोय? ज्ञानदा, निश्चितपणे जर का बघितलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये काल दोन नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकी पार पडल्या। त्यानंतर जे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायत आहे, या ठिकाणचे जे ईव्हीएम मशीन आहेत त्या मतदानानंतर सालेकसा येथील तहसील कार्यालय परिसरामध्ये आणण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आज येथील जे काही स्थानिक उमेदवार असतील त्यांनी आरोप केला की ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये प्रशासन असेल आणि येथील जे स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांचे समर्थक आहेत, याच्यामध्ये सकाळपासूनच मोठा वाद निर्माण झाला। आणि आता जर का बघितलं तर 10 तास उलटलेले आहेत आणि हा वाद अद्यापही कायम आहे। जर का दृश्यांमध्ये तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी गेले 10 तास जवळपास देवेंद्र सगळा वाद सुरू आहे। आपण आपल्या प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात की कशा पद्धतीनं तिथं वाद रंगलेला आहे। उमेदवार असतील, समर्थक असतील, यांचा गोंधळ सुरू आहे। या दृश्यांबद्दल तुम्ही माहिती सांगाल? तरी देखील नागरिक, यातील जे नागरिक आहेत आणि उमेदवारांचे समर्थक आहेत ते कुठल्याही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसून जितके लोक बाहेर थांबले आहेत तितकेच लोक आतमध्ये प्रशासनाशी संवाद साधत आहेत। मात्र गेल्या 10 तासांपासून जे यांच्यामध्ये जो राडा सुरू आहे तो अद्यापही संपलेला नाही। आता प्रशासन याकडे कशी भूमिका घेते ते बघणं महत्त्वाचे असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद देवेंद्र या सगळ्या माहितीबद्दल। तर गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएमचं सील तोडलं असा प्रमुख आरोप करण्यात आला। या ईव्हीएमचं जे स्विच आहे, जे सील आहे, ते नीट आहे की नाही हे पाहण्यासाठी ही सगळी गर्दी कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।